हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथं आम्ही छत्रपती संभाजीनगरहून गावाकडे चाललो होतो आणि आम्ही वेरूळ मार्गे जात होतो। दोन्ही साईडनं आम्ही जाऊ शकतो। एक तालुका आहे आमचा सिल्लोड तिकडून आणि इकडून कन्नडकडूनही जाऊ शकतो। तर इथं वेरूळ लेणी आहे, तसंच दौलताबादचे किल्ले आहेत। तर तिथं जाणं ह्यावेळेस जायचं होतं पण खरं शक्य झालं नाही। आम्ही खूप वेळ झालेला, उशीर जे आमचं काम होतं ते करण्यात खूप उशीर झाला, त्याच्यामुळे आम्ही घरी पोहोचलो आणि केक आणला। मुलाचा बर्थडे होता आणि तो नाराज होता कारण आम्हाला खूप उशीर झालेला। आणि गावाकडे काय सेलिब्रेशनचं एवढं काय नसतं, छोटं मोठं, आणि केक पण व्यवस्थित मला भेटलं नाही कारण मी स्वतः केक करते, त्याच्यामुळे मला बाहेरचं केक आता नकोच वाटतं। कारण आता आणि काय करणार, गावाकडे पर्यायच नव्हता आणि तरी तो नाराज झालेला। त्याला गिफ्ट्स जे पाहिजे होतं ते खरं भेटलं नाही गावाकडे। हे दुसऱ्या दिवशीचा वातावरण आहे किंवा दुसऱ्या दिवशी बघू शकता गावाकडे पेरणी वगैरे झालेली आहे आणि हे मक्का आहे आणि वरती खूप साऱ्या जांभळा आलेल्या आहेत। पण तब्येतीच्या हिशोबाने म्हटलं खूप गावाकडून आपल्याला तिकडंच जायचं आहे आणि मग नंतर तब्येत खराब होईल, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही जांभळांवर हे केलंच नाही, तेवढ्यात जेमतेम खाल्ल्यात। त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही कपाशी, हे कापूस आहे, जे कापूस येतो त्याला ती कपाशी म्हणजे तिकडच्या लोकांना तर माहीत आहे पण इकडे जे ते आहेत त्यांना माहीत नाही। तर इथे जे घराजवळची जी जांभळं होती तिथं आम्ही छोटं मोठं हे केलं, थोडं मुलांसाठी थोडंसं हे दिलं, पण ते आता पावसामुळे थोडं खराब झालेलं आहेत। सिटीमध्ये तर खूप हे आहे, महाग आहे। त्याच्यानंतर हे माझ्या बहिणीचा मुलगा, खूप शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याला सोडावं असं वाटत नव्हतं, एवढासा क्यूट। आणि मुलं 1-1.5 महिन्यापर्यंत खूप दमवतात खरं लहान असतात तेव्हा। किती शांत बसलेला आहे, त्याला सोडून यावं वाटत नव्हतं। हा छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया आपण एका नवीन